तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्राला प्रबोधनाचं सिंचन केलं ते जगद्गुरु तुकोबा राया, जिच्या कुशीमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं, ते या विश्वातलं सर्वात आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांनी महाराष्ट्राला स्वतःची अस्मिता आणि अस्तित्वाचा शोध दिला, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राचा सर्वात पहिला युवराज संस्कृत पंडित क्षात्रवीर संभाजीराजे, ज्यांनी आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवला, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, हे फुले दाम्पत्य, आरक्षणाचा हक्क देणारे राजा अधिक ऋषी असे राजर्षी शाहू आणि या सर्वांच्या स्वप्नांना आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करून आपल्याला मूलभूत हक्क आणि अधिकार मिळवून देणारे बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच ज्या ज्या महामानवांनी आणि ज्या ज्या महान स्त्रियांनी बहुजनांचं राज्य यावं, बहुजनांचा विकास व्हावा आणि बहुजनांचं शासन प्रस्थापित व्हावं म्हणून त्याग दिला, योगदान दिलं, त्या सर्व महामानवांना आणि महान स्त्रियांना मी प्रथम अभिवादन करते. विचारमंचावर उपस्थित मान्यवर मंडळी आणि माझ्या समोर बसलेल्या मान्यवर विचारवंतांनो, आम्ही कधीही तुम्हाला श्रोते म्हणू शकत नाही, कारण श्रोत्यामध्ये आणि विचार करणाऱ्या माणसामध्ये थोडासा फरक असतो. बघा, राजहंस असतो, राजहंसाला जर आपण दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर तो दूध पिऊन घेतो आणि पाणी तसंच ठेवतो. ही ऐकणाऱ्या लोकांची भूमिका असली पाहिजे. आपण मनोरंजन करत नाही. आतापर्यंतच्या जयंतीचे उत्सव मनोरंजन करणारे होते, विकृतीकडे नेणारे होते, पण एक नवीन परंपरा या पुरोगामी महाराष्ट्राला आहे आणि ती पार पाडण्याचं काम आपण सगळेजण करत आहोत. म्हणून आम्ही सातत्याने एक भूमिका मांडत असतो की आम्ही समाजसेवा करत नाही. आम्हाला कुणी समाजसेवक असं संबोधू नये. आम्ही समाज प्रबोधन करतो. समाज सेवेमध्ये आणि समाज प्रबोधनामध्ये मूलभूत असा फरक असतो. भिकाऱ्याला भीक देणं ही समाजसेवा असते, तर भिकाऱ्याला भीक मागायची वेळच येऊ नये अशी व्यवस्था निर्माण करणं हे समाज प्रबोधनाचं काम असतं. म्हणजेच काय, शेतकऱ्यांवर खूप कर्ज झालं आणि नंतर कर्जमाफी द्यायची, ही सेवा झाली. यानं 2-4 शेतकऱ्यांचे प्राण वाचले असतील, यानं 2-4 शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला असेल, पण शेतकऱ्याला कर्ज घेण्याची वेळच येऊ नये अशा प्रकारची कृषी व्यवस्था निर्माण करणं हे समाज प्रबोधनाचं काम आहे. त्यानं सगळ्या शेतकऱ्यांचं तर भलं होतच होतं, पण येणाऱ्या पिढ्यांचं सुद्धा भलं होतं. म्हणून आम्ही समाजसेवा करत नाही, आम्ही समाज प्रबोधन करत आहोत. ही भूमिका लक्षात घ्या. दुसरी गोष्ट आणि दुसरी भूमिका आमची अशी आहे, या विचार मंचावरून आम्ही जे काही सांगतो ते तुम्ही तंतोतंत खरं आहे असं माना, असा आमचा आग्रह नाही. ते तुम्ही सगळं मनात ठेवा आणि आम्हाला चांगलंच म्हणा, असाही आमचा आग्रह नाही. जे आम्ही सांगतो, जे आम्ही मांडतो ते पुराव्यानिशी मांडतो, ते सत्याच्या आधारावर मांडतो, ते इतिहासाच्या पुराव्यावरून मांडत असतो. तर त्याच्यावर फक्त तुम्ही विचार करावा आणि या विचारांती जे तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही निर्णय घ्यावा, असा आमचा तुम्हाला सल्ला आहे. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट मी स्पष्ट करेल की लोक आम्हाला असं म्हणतात की तुम्ही ब्राह्मणांना शिव्या देता. मी असं सांगेल की भारताचा इतिहास हा शोषण व्यवस्थेचा इतिहास आहे आणि या शोषण व्यवस्थेमध्ये शोषक वर्ग हा ब्राह्मण आहे, त्याला आम्ही जबाबदार नाही. आणि ब्राह्मणाला ब्राह्मण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. जनावराला जनावरच म्हणावं लागतं, माणसाला माणूसच म्हणावं लागतं, मराठ्याला मराठाच म्हणावं लागेल, कुणब्याला कुणबीच म्हणावं लागेल. महिला सक्षमीकरणातलं अडसर आम्ही वक्ते लोक किंवा सेवा संघाची किंवा एकंदरीतच फुले शाहू आंबेडकरी चळवळीतली लोक कोणतीही गोष्ट वरवर बघत नाही तर तिच्या मुळापर्यंत जात असतो. म्हणून मला सुद्धा स्त्रियांच्या आणि स्त्रियांच्या प्रश्नांच्या मुळापर्यंत जायला आवडेल. ही स्त्री एक 50 वर्षापूर्वी, एक 100 वर्षापूर्वी किंवा मानवाच्या उत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये नेमका कशी होती याच्याकडे मला थोडंसं जावंसं वाटेल. ज्यावेळेस मानवाचा विकास होत होता, डार्विनचा सिद्धांत आम्हाला सांगतो की वाकडापासून माणूस झाला आणि माणूस जंगलामध्ये राहत होता. ज्यावेळेस हा माणूस भटकंती करत होता,
ज्यावेळेस हा माणूस सुद्धा एक वनवासी होता, एक जंगल रहिवासी होता, त्यावेळेस आमच्या स्त्रियांची भूमिका काय असावी समाजामध्ये? त्यावेळेच्या स्त्रियांनी, तुमच्या माहितीसाठी सांगते मी, पुरुष हा मुळात भटका प्राणी आहे. स्त्री ही भटकी नाही, ती एका जागेवर स्थिर राहणारी, विचार करणारी, एका जागेवर राहून त्या जागेला स्वतःच्या राहण्यायोग्य बनवणारी प्राणी आहे. मुळात निसर्गाशी समालोचन करण्याची, साधर्म्य साधून घेण्याची एक कुवत स्त्रियांमध्ये जन्मजात आहे. स्त्रीला एका निर्मितीक्षम बनवलेला आहे. ती आपल्यासारख्या जीवाला जन्म देते आणि या गोष्टीमुळे स्त्रियांना एका जागेवर राहावं लागत होतं आणि या त्यांच्या एका जागेवरच्या वास्तव्यामुळं अनेक शोधांना जन्म दिला. या जगामध्ये शेतीचा शोध स्त्रीनं लावला, या जगामध्ये वैद्यकशास्त्राचा शोध स्त्रीनं लावला, या जगामध्ये चित्रकलेचा शोध स्त्रीनं लावला, या जगामध्ये शब्दांचा शोध स्त्रीनं लावला, कवितेचा शोध स्त्रीनं लावला, या जगामध्ये संगीताचा शोध स्त्रीनं लावला. एवढ्या सगळ्या शोधाची जननी असलेली आमची स्त्री. मी आदिम काळाकडे याच्यासाठीच गेले की आम्हाला आमची ओळख नाही. आमच्या बहुजन समाजाचा जर प्रश्न कोणता असेल तर आम्हाला आमची ओळख नाही आणि त्यातली त्यात स्त्रियांना स्वतःची ओळख अजिबात राहिलेली नाहीये. अजिबात आमचं अस्तित्व आणि अस्मितेचा शोध घेण्याचा प्रश्न आमच्या स्त्रिया करत नाहीत. त्या तरी काय करतील? सकाळी आस्था, प्रवचन, दुपारी थोडाफार वेळ मिळाला तर घरघर की कहाणी असते आणि संध्याकाळी परत सत्संगाचा कार्यक्रम असतो. विचार करायचा कधी? विचार करायचा कधी? या गोष्टीला आमच्याकडे वेळच शिल्लक राहिलेला नाहीये. मला असं वाटतं की इतक्या साऱ्या शोधांची जननी असलेली स्त्री, एका मानव निर्मितीची क्षमता असलेली स्त्री, एवढं मोठं सृजन आपल्या कुशीमध्ये घेऊन वावरणारी ही स्त्री, आमची आदिशक्ती, आमची आदि माया, आमच्या सगळ्या निर्मितीचा अर्क असलेली स्त्री एवढी गुलाम का झाली? का एवढं गुलामत्व आमच्या स्त्रियांमध्ये आलं? बघा, तुम्ही पुरुष लोक फक्त एका गुलामगिरीत जीवन जगता. आमचा स्त्रीवर्ग हा 2 गुलामगिरीमध्ये जीवन सातत्यानं जगत आहे. पहिली गुलामगिरी इथल्या धर्मग्रंथांची, इथल्या धर्म पुरोहितांची, इथल्या धर्म व्यवस्थेची गुलामगिरी आणि दुसरी गुलामगिरी म्हणजे पुरुष सत्ताक पद्धतीची गुलामगिरी. या 2 गुलामगिऱ्यांमध्ये या स्त्रियांचं जीवन इतकं अडकून गेलेलं आहे की आम्हाला विचार करायचा असतो, आम्हालाही भावना असतात, आम्हालाही विचार करता येतो, आम्हालाही माणसासारखा जगण्याचा हक्क आहे, हेच आम्ही विसरून गेलेलो आहे. घाण्याचा बैल जसा त्या मधल्या घाण्याभोवती सारखा फिरत असतो, तशी आमची स्त्री तिच्या मुलाभोवती, तिच्या नवऱ्याभोवती आणि एकंदरीत तिच्या कुटुंबाभोवती दिवस रात्र 365 दिवस आणि आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण फिरत असते. त्याच्या बाहेर आपलं अस्तित्व शोधण्याची, आपलं अस्तित्व निर्माण करण्याची ऊर्जा, एक अस्मिता आमच्यामध्ये जागृत होत नाहीये. कारण आम्हाला आमचा इतिहास माहित नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की जो समाज, जी माणसं, जी कौम आपला इतिहास विसरते, ती माणसं, तो समाज आणि ती कौम कधीही आपला इतिहास निर्माण करू शकत नाही आणि मग इतिहास त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. आमच्या स्त्रिया सुद्धा आपला इतिहास विसरल्यात आणि म्हणून आता समाज किंवा आमच्या समोरची परिस्थिती आम्हाला धडा शिकवते असं म्हणायला हरकत नाही. एवढा सगळा शोध लावल्यानंतर जी व्यवस्था सगळ्यात पहिली मानव जातीमध्ये प्रस्थापित झाली, त्या सगळ्या व्यवस्थेचं प्रतिनिधित्व स्त्रीकडे होतं. हा भारत सिंधू संस्कृतीमध्ये स्त्री सत्ताक भारत होता. आता जशी मुलगी नवऱ्याकडे राहायला जाते, या आदिम भारतामध्ये मुलगा स्त्रीकडे राहायला जात होता. याच भारतामध्ये गणिका संस्कृती होती, गण संस्कृती होती. त्या गणाचं प्रमुख पद भूषवण्याचं काम आमची आदिमाया करत होती, आमची गणिका करत होती. आजही आदितीचा फासा म्हणून ओळखला जातो, कारण की ती आदितीचा फासावाली जी आदिती होती ती न्यायाची राणी होती आणि ती राणी न्यायदानाचं काम करत होती. गार्गी असेल, मैत्री असेल, या सगळ्या आमच्या ज्या आदिमाया आहेत त्या एका संघाचं नेतृत्व करत होत्या, एका गणाचं नेतृत्व करत होत्या. मग आम्हाला एवढी गुलामगिरी का आली? प्रश्नाचं कधीही मूळ कारण शोधलं पाहिजे. विषाच्या वृक्षाला पूर्णपणे संपवायचं असेल तर पानं आणि फांद्या फोडून जमत नसतं, मुळाशी घाव घालावा लागत असतो. त्याच्यासाठी मूळ शोधावं लागत असतं. ही गणिका संस्कृती ज्यावेळेस या भारतामध्ये अस्तित्वात होती, त्याच वेळेस खैबर खिंडीतून आर्यांचं आक्रमण या भारतावर झालं. आगमन नव्हे, आमचा इतिहास आम्हाला आमच्या पद्धतीनं लिहावा लागणार आहे. आर्यांचं आगमन नव्हे, आर्यांचं आक्रमण झालेलं आहे. इथं
या आर्यांच्या आक्रमणाला जर सर्वात पहिलं सडेतोड उत्तर कोणी दिलेलं असेल तर आमच्या स्त्रियांनी दिलेलं आहे, आमच्या गणिकांनी दिलेलं आहे, इथल्या गणाचं प्रमुख पद भूषविणाऱ्या आमच्या राण्यांनी दिलेलं आहे. मला नेहमी फिरत असताना एक प्रश्न पडतो की देवांची मंदिरं कमी आहेत आणि देवींची मंदिरं जास्ती आहेत, याला काय कारण असावं बरं? ह्या गणाच्या ज्या गणिका होत्या त्याच या प्रस्थापित देवी म्हणून पुढे आल्या, ज्यांची तुम्ही आम्ही आंधळेपणानं भक्ती करू लागलो. या भक्तीपेक्षा अनुयायी होणं फार गरजेचं असतं. बघा, याज्ञवल्क्याला गार्गीनं प्रश्न विचारला होता की दुनिया कुणी निर्माण केली? याज्ञवल्क्यानं सांगितलं ब्रह्मानं निर्माण केली. गार्गीनं विचारलं ब्रह्माला कोणी निर्माण केलं? याज्ञवल्क्य म्हणाला ब्रह्मा हा स्वयंभू आहे. गार्गी म्हणाली निसर्गामध्ये कुठलीही गोष्ट स्वयंभू नाही, मग ब्रह्म कसा स्वयंभू आहे? याज्ञवल्क्याला राग आला आणि त्यांनी स्त्रियांना शाप दिला, अशी आख्यायिका आहे. जेव्हा आमच्या स्त्रिया प्रश्न विचारायला लागल्या, जेव्हा घोड्यावर स्वार होऊन आर्यांच्या आक्रमणात थांबवायला लागल्या, त्यावेळेस आर्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जर आपली सत्ता इथं प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला हे सगळ्यात मोठं अडसर आहे. आणि म्हणून स्त्रियांचा पराभव करणं सुरू झालं. आणि तिथून पुढे आर्यांनी स्वतःची जी संस्कृती रुजवली त्याला आम्ही ब्राह्मणी संस्कृती म्हणतो, यज्ञ संस्कृती म्हणतो, वेद संस्कृती म्हणतो आणि सध्याचा प्रचलित शब्द असलेली हिंदू संस्कृती म्हणतो. ही संस्कृती ब्राह्मणांनी या देशामध्ये रुजवली. आणि ही संस्कृती रुजवत असताना सगळं पहिलं काम त्यांनी केलं मनुस्मृती लिहिण्याचं. कारण की गौतम बुद्धाच्या क्रांतीनं साहित्यातून या ब्राह्मणांना धडा शिकवलेला होता. गौतम बुद्धाच्या काळामध्ये नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला सारखी जगात विख्यात विद्यापीठ या भारतामध्ये होती. नालंदामध्ये असलेलं जे ग्रंथालय होतं त्या ग्रंथालयामध्ये 7,000 विद्यार्थी एका वेळेस बसून वाचू शकतील एवढं मोठं ते ग्रंथालय होतं. आमची एवढी मौलिक संपत्ती इथल्या ब्राह्मणांनी, इथं येणाऱ्या ब्राह्मणांनी जाळून टाकली, नष्ट केली. आणि ज्या बहुजन समाजाची शिक्षण सत्ता होती, ज्या बहुजन शिक्षक लोकांची आणि लोकांची या सगळ्या एवढी मोठी विद्यापीठ होती, त्याच लोकांना शिक्षणापासून वंचित केलं आणि सगळ्यात जास्त स्त्रियांना वंचित केलं. ज्यावेळेस मनुस्मृतीची निर्मिती झाली त्यावेळेस मनुस्मृती लिहिणाऱ्या भृगु ऋषीने सांगितलं की ब्राह्मण हा ब्रह्माच्या मुखातून आला, क्षत्रिय हा बाहूतून आला आणि शूद्र पायातून आला, वैश्य मांडीतून आला. पण त्या भृगु ऋषीला कुठेही आमच्या महिलांची दखल घ्यावीशी वाटली नाही. का घ्यावी वाटली नसेल महिलांची दखल? तर तुम्हाला गृहीत धरलं असंही म्हणता येणार नाही, तर तुम्हाला आवरण ठरवलं असं म्हणता येईल. मनुस्मृतीनं स्त्रियांना ओळख जी दिली ती ओळख अशी आहे, आवर्ण, व्यभिविचारी आणि चंचल अशी ओळख या मनुस्मृतीनं स्त्रियांना दिली. आणि ज्या स्त्रियांनी आर्यांना पहिलं आव्हान स्त्री असं होतं आर्यांना इथं येणाऱ्या, त्या आर्यांनी सगळ्यात पहिला गुलाम, त्यांचा पहिला शत्रू केला, म्हणजेच आमचा स्त्रीवर्ग केला. आणि मनुस्मृतीनुसार स्त्रियांवरती अनेक बंधनं घातली. आजही हिंदू धर्म पद्धतीने ज्यावेळेस लग्न लावलं जातं, काही मंगलाष्टकांमध्ये, काही धर्मांच्या विधीमध्ये, तो नवरदेवाला अशी शपथ देतो तो ब्राह्मण, मी माझ्या कानाने ऐकलेला आहे की स्त्री ही चंचल आहे, व्यभिविचारी आहे, तुला बांधून ठेवलं पाहिजे. तिला जर बांधून ठेवलं नाही तर ती आवाक्यात राहत नाही, म्हणून तिला बांधून ठेवण्याचं काम तुला करायचंय. म्हणून ही संस्कृती आम्हाला शिकवते की लहान असताना बापाच्या ताब्यात राहायचं असतं, लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या ताब्यात राहायचं असतं आणि म्हातारं झाल्यानंतर मुलाच्या ताब्यात जायचं असतं. पण आमचं असं स्वतंत्र अस्तित्व नसतं. हे इथल्या संस्कृतीनं रुजवलं आणि त्याला वाढवण्याचं काम आमच्या अंध लोकांनी चालू ठेवलं. इतक्या अव्यातपणे आम्ही चालू ठेवलं की आता आम्हाला विचार सुद्धा करवत नाही, एवढ्या डोळे झाकपणे आम्ही सगळ्या गोष्टी स्वीकारतो. सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकारलेल्या आहे. लग्नामध्ये सगळ्यात पवित्र दान म्हणतात कन्यादान. ज्या मुलीला आपल्या गर्भामध्ये 9 महिने आई वाढवते, तिचा प्रत्येक हट्ट तिचा बाप असेल, तिचे आजोबा असतील, तिचे नातेवाईक असेल, पुरवण्याचा प्रयत्न करतात. एक जीव त्या लहानशा अंगणामध्ये खेळत असतो, वाढत असतो. आपल्या काळजाचा तुकडा असलेला हा जीव दान म्हणून द्यायचा असतो का? कन्यादान म्हणे. मुलगी काय वस्तू आहे कुणाला दान द्यायची? तिला भावना नाही, तिला विचार नाही, तिला व्यक्तिमत्व नाही. कधी आपलं उठलं की सुटलं कन्यादान हे पवित्र दान आहे आणि ते प्रत्येकाच्या पदरामध्ये पडलंच पाहिजे. का? आम्ही वस्तू आहोत? आम्हाला एका हातातून दुसऱ्या हातात तुम्ही सोपवता, वस्तूप्रमाणे अधिकार प्रस्थापित करता आणि खुशाल वस्तूप्रमाणे दान देता. ही पद्धत आता आम्ही बंद केली पाहिजे.
आम्ही कन्यादान म्हणणार नाही. ज्याप्रमाणे पुरुषाला त्याचा प्रत्येक निर्णय घेण्याचा हक्क असतो तसा स्त्रियांना सुद्धा प्रत्येक निर्णय घेण्याचा हक्क असला पाहिजे. मी नेहमी आमच्या बायकांना एक प्रश्न विचारत असते, तुमच्या आजीला स्वयंपाक येत होता का? मला नाही वाटत कोणतीच अशी बाई आणि कोणताच असा माणूस असेल जो म्हणेल की माझ्या आजीला स्वयंपाक येत नव्हता. उलट आम्ही काय सांगतो, माझी आजी अमुक अमुक पदार्थ फार चांगला बनवत होती. मग मला स्त्रियांना दुसरा प्रश्न असा विचारावासा वाटतो, तुमची आजी शिकलेली होती का? नव्हती. आमची आजी अडाणी होती तरीही सुंदर आणि चविष्ट असा स्वयंपाक करत होती. मग तुम्ही शिकून काय नवीन केलं? तुम्ही शिकून नवीन काय केलं? एक जी शिकलेली नाही ती सुद्धा स्त्री स्वयंपाक बनवत होती, ती सुद्धा स्त्री नवऱ्याचं सगळं करत होती, ती सुद्धा स्वतःच्या मुलांचं सगळं करत होती, नातेवाईक होती. मग सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा तुम्हाला काय उपयोग झाला? किंवा सावित्रीबाई फुलेंनी जे तुम्हाला शिक्षण दिलं अंगावर दगडमाती झेलून, त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त नवऱ्याची सेवा करायला, सत्संगाला जायला आणि पोथी पुराण वाचता यावीत, वैभव लक्ष्मीचे पारायण करावेत, याच्यासाठी सावित्रीबाई फुलेनं तुम्हाला शिक्षण नाही दिलं. याच्यासाठी सावित्रीबाई फुलेनं दगडमाती नाही झेलली. याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी वाटेल तसा मान अपमान नाही सहन केला. याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी हक्काचं सासऱ्याचं घरदार नाही सोडलं. कशासाठी केला हा सगळा उपद्व्याप? तुम्ही चांगले पदार्थ नवऱ्याला करून खाऊ घालावेत म्हणून? तुम्ही चांगल्या साड्या नेसाव्यात म्हणून? तुम्हाला चांगल्या साड्यांचे कलर चॉईस करता यावेत म्हणून? पार्लर मध्ये जाऊन स्वतःला नटवता यावं म्हणून? या शिक्षणाचा आम्ही काय उपयोग केला? मुळात शिक्षण कशाला म्हणतात? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असं म्हणतात की जे खरं आणि खोटं ओळखण्याची ताकद देतं ते शिक्षण असतं. जिजाऊ असं म्हणतात की जे सत्याला आणि असत्याला वेगळं करतं त्याला शिक्षण म्हणतात. तथागत गौतम बुद्ध असं म्हणतात की सत्य आणि असत्याचं वेगळेपण करून सत्याला छाती ठोकपणे स्वीकारण्याची ज्याच्यामध्ये ताकद असते त्याला शिक्षण म्हणतात. मग आमच्या स्त्रियांनी कोणतं शिक्षण घेतलं नेमकं? आम्ही सदाशिव पेठेतलं शिक्षण घेतलं आणि म्हणून चुकलो. आम्ही फुल्यांच्या गंज पेठेतलं जर शिक्षण घेतलं असतं, आम्ही सावित्रीबाई फुलेंचं जर शिक्षण घेतलं असतं तर आम्ही फार चांगल्या प्रकारे सुशिक्षित झालो असतो. पण आम्हाला सुशिक्षित म्हणावं असं मला वाटत नाही. कोणताही समाज घडण्याच्या 4 पायऱ्या असतात: शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सृजनशील. शिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतो तो. सुशिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं आणि काय लिहिलेलं आहे, काय वाचलेलं आहे याच्यावर विचार करता येतो तो म्हणजे सुशिक्षित. आणि ज्याला विचार करता येतो आणि स्वतःची अशी संस्कृती निर्माण करता येते, स्वतःच्या समाजाची संस्कृती निर्माण करता येते, त्याला सुसंस्कृत असं म्हटलं जातं. आणि सृजनशील त्या समाजाला म्हटलं जातं जो समाज आपला इतिहास विसरत नाही आणि इतिहास घडवत असतो आणि समाज म्हणून वावरत असतो, त्याला सृजनशील समाज असं म्हटलं जातं. आम्ही कोणत्या अवस्थेत आहोत? सर, याचा थोडक्यात आणि 1-2 वाक्यात तुम्हाला अर्थ सांगते. साधी गोष्ट आहे, एखाद्या माणसावर अन्याय झाला. एखाद्या माणसावर जर अन्याय झाला, तो ज्या समाजातला आहे त्या समाजातली दिल्ली ते गल्ली लोक त्या माणसासाठी, त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी ज्यावेळेस एकत्र येतात त्याला सृजनशील समाज असं म्हणतात. ज्या वेळेस विठ्ठल मंदिर आम्ही ताब्यात घेणार असं शासनानं जाहीर केलं त्यावेळेस गल्ली ते दिल्ली ब्राह्मणांनी विरोध केला, याला समाज म्हणतात. आम्हाला नाही कळत काही. आमच्यातले शेतकरी मेले काय, आत्महत्या केल्या काय, आमच्या पोरी जळून मरतात काय, विष घेऊन मरतात काय, विहिरीत उड्या टाकून मरतात काय. मी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते, मला अजून एक ब्राह्मणाची केस नाही सापडली की ज्या बाईनं स्वतःला संपून घेतलाय. सगळ्यात जास्त या केसेस जर कोणामध्ये असतील तर ओबीसी समाजामध्ये आहे. सगळ्यात जास्त महिला मरणाच्या, आत्महत्येच्या, विहिरीत पडून मरण्याच्या, जाळून घेण्याच्या आणि विष पिऊन मरण्याच्या जर पोरी कोणाच्या असतील तर कुंड्यांच्या आहे, माळ्यांच्या आहे, धनगरांच्या आहे. का आमच्या पोरी अशा मरतात? का आम्ही एवढ्या लवकर आमच्या पोरींना निराश्रित करतो? तर याचं सगळं जर श्रेय कोणाला जात असेल तर तुमच्या हिंदू धर्माला जातं, तुमच्या व्रतवैकल्याला जातं आणि तुमच्या धर्म पुरोहितांना जातं. कारण की आम्हाला सक्षम असं शिक्षणच दिलं नाही, त्याच्यामुळे आम्ही सक्षम आमचा पाया घडवू शकलो नाही आणि त्याच्यामुळं कुठलीही इमारत बांधायला घेतल्यानंतर ती लवकर ढासळते, तशा आमच्या महिला ढासळायला लागल्या. काय करतो आम्ही? तुळशीचं लग्न करतो. काय तुळशीचं लग्न? वृंदा नावाची एक राणी, तिचा नवरा जालंधर. जालंधर हा असुर होता. असुर म्हणजे तुम्हाला वाटेल राक्षस होता. तुम्ही टीव्हीत मालिका बघता ना,
देव विरुद्ध राक्षस, हे राक्षस तुम्हाला फार क्रूर वाटत असतील नाही? घृणा येत असेल त्यांच्याविषयी, कारण सुंदर सुंदर देवांचा ते पाडाव करतात. तुम्हाला माहिती आहे सुंदर सुंदर देव कोण आहेत? हे सुंदर सुंदर देव म्हणजे आर्य आहेत. हे सुंदर सुंदर गोरेपान जे लोक आहेत ना, हे आर्य. त्यांना तुम्ही युरेशियन ब्राह्मण म्हणू शकता, त्यांना तुम्ही वैदिक म्हणू शकता. ही लोक आर्य आहेत. आणि जे असुर, राक्षस, पैस, पिशाच, दास, नाग, ही सगळी जी लोक आहेत ना, ती तुमची बापदाद आहेत. ज्यांना टीव्हीत बघितल्यावर तुम्हाला लाज वाटते ना, ती तुमची बापदाद आहेत. त्यांना ह्या ब्राह्मणांनी इतक्या विकृत स्वरूपात तुमच्या समोर मांडलेला आहे. टीव्ही घ्यायला 20,000 रुपये तुमच्या खिशातून जातात. केबल वाल्याला 100-200 तुम्ही बघता. तुमच्या बापदाद्यांना मारलेलं, तुमच्या बापदाद्यांचे अपमान, त्यांच्या अस्मिता हरण केलेला आणि त्यांचा पराभव आणि तुमच्या आया बहिणीवरचे बलात्कार तुम्ही बघता. पैसा तुमचा आहे, घाम तुमचा आहे, राज्य तुमचं आहे, आणि तुम्ही मात्र परक्यांच्या विजयाचे क्षण मोठ्या उत्साहाने आणि हसत हसत बघत असता. याच्या इतकी गुलामगिरी वाईट कोणतीच नसते. तुम्ही तुमची गुलामगिरी एन्जॉय करताय. बहुजन समाज आणि स्त्रिया स्वतःची गुलामगिरी एन्जॉय करायला लागलेला आहे. आणि सगळ्यात घातक गोष्ट आहे, सगळ्यात घातक गोष्ट आहे, हा असुरांचा राजा जालंधर अतिशय पराक्रमी राजा होता. आणि याची बायको वृंदा नावाची अतिशय सत्वशील आणि पतिव्रता अशी स्त्री होती. ज्यावेळेस भारतामध्ये आर्य लोक आली होती, त्यावेळेस ही असुर राजांचं राज्य या भारतावर होतं. आणि भारतावरचं हे राज्य यांना यज्ञ करायला काही परवानगी देत नव्हतं. असुर राजे कोणत्याही यज्ञाला, कोणत्याही कर्मकांडाला आणि कोणत्याही ब्राह्मणांच्या पूजा अर्चेला काही जागा देत नव्हतं. कारण की असुर राजांचं स्वतःच असं तत्वज्ञान होतं, स्वतःची अशी दर्शनं होती. इतिहासातली 8 दर्शनं प्रसिद्ध आहेत. ही अशी स्वतःची अशी तत्वज्ञान त्या लोकांची होती. आणि म्हणून त्या लोकांचं म्हणणं होतं की काम करून, कष्ट करून खायचं. शिल्पकलांचा 8 कलांचा आणि एकूणच 65 कलांचा उदय या असुर राजांनी केलेला आहे. आणि म्हणून यांना फुकट खाणं मान्य नव्हतं, म्हणून यांना यज्ञ संस्कृती मान्य नव्हती. आणि या असुर राजांचा पराभव करणं हा ब्राह्मणांपुढचा फार मोठा प्रश्न होता. या विष्णूने जालंधराला युद्धाचं निमंत्रण पाठवलं. जालंधर रणांगणावरती युद्धासाठी गेला. आणि सरळ वक्तीने त्यांना ब्राह्मण म्हणायचं नाही अशी आपल्याकडे व्याख्या आहे. कपटाचा वापर केल्याशिवाय ते जिंकत नाही. इतिहासामध्ये एक उदाहरण मला दाखवून द्या की ब्राह्मणांनी आपल्या बाहुबळावर युद्ध केलाय. कधीच नाही. म्हणून आम्ही नवीन शब्द रूढ केलेला आहे, कपटाला समानार्थी शब्द ब्राह्मण. कपट म्हणजे ब्राह्मण, त्याच्याशिवाय जिंकूच शकत नाहीत ते, त्यांची नीतीच ती आहे. आणि बघ, या विष्णूने कपट केलं. जालंधराला युद्धाच्या रणभूमीवरती बोलावून घेतलं आणि इकडं वृंदेला निरोप पाठवला, तुझा नवरा युद्ध जिंकून परत येत आहे, स्वागताची तयारी कर. या वृंदेला इतका आनंद झाला, आपला नवरा परकीयांशी युद्ध करून परत येतोय. या आनंदामध्ये तिनं सगळी तयारी केली. आणि या सगळ्या धांदलीचा फायदा घेत विष्णू वृंदेच्या महालात शिरला आणि वृंदेवर बलात्कार केला. वृंदेला नंतर कळलं की आपल्या सोबत असणारा आपला नवरा नव्हता, आपल्या सोबत अत्याचार झालेला आहे, आपलं शीलभ्रष्ट झालेलं आहे. आणि या अवस्थेमध्ये आपण आपल्या नवऱ्याला तोंड दाखवायच्या लायकीचे राहिलेलो नाही, असं ज्यावेळेस त्या वृंदेला वाटलं, त्यावेळेस तिनं खूप पश्चाताप केला, खूप मनस्ताप केला. विष्णूला खूप शिव्याशाप दिले, पण उपयोग काही नव्हता हे तिलाही कळत होतं. मग तिनं आपल्या राजमहालासमोर चिता रचली आणि ती चिता पेटवली आणि त्या चितेमध्ये स्वतःच जिवंत समर्पण केलं. त्या चितेच्या जागेवर उगवलेला वृक्ष म्हणजे तुळस, जिला वृंदेचं प्रतीक मानतात. आणि आम्ही ह्याच वृंदेचं लग्न दरवर्षी अगदी न चुकता या विष्णूशी लावून देतो. आणि काय सिद्ध करतो? आमच्या एका स्त्रीवर, आमच्या एका भगिनीवर, आमच्या वंशातली ती कोणीतरी स्त्री असेल, आमच्या पूर्वजातली कोणीतरी ती स्त्री असेल, तिचं शील भ्रष्ट झालं आणि आम्ही तो दिवस मात्र आनंदानं साजरा करतो. बहुजनांनी जो जो क्षण असेल, हिंदू धर्माचा जो जो सण असेल, त्या सणाला आम्ही साजरं करतो. पण आम्ही हे विसरतो की आमच्या अपमानाचे क्षण, आमच्या हरण्याचे क्षण ब्राह्मणांनी सण म्हणून साजरे केले आणि तेच सण तुम्हाला साजरे करायला लावले. हे सण तुम्ही आम्ही साजरे करतो म्हणजेच आमच्या अपमानाचे प्रसंग, आमच्या मरण्याचे प्रसंग, आमच्या बाप दाद्यांच्या पराभवाचे प्रसंग. आणि सरळ मराठमोळ्या भाषेत सांगायचं तर बाप मेलेला दिवस आम्ही सण म्हणून साजरा करायला लागलो, असंच म्हणावं लागेल. जोपर्यंत जो समाज स्वतःच्या पराभवाचे क्षण साजरे करत असतो, तो समाज कधीही मोठा होत नसतो आणि तो समाजाला कधीही अस्मिता नसते.
कारण की त्या समाजाला स्वतःचं अस्तित्व आणि अस्मिता जर शोधायची असेल तर त्याचा इतिहास शोधून काढावा लागेल. म्हणून आमच्या महिलांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुळस म्हणजे वृंदा आमची आदर्श जरूर असावी. आम्ही तिला मान जरूर द्यावा, पण तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पुरुषाशी लग्न लावून तिची विडंबना करू नये. आणि त्यातली त्यात दरवर्षी लग्न लावणं हे आपण कधीही मान्य करत नाही. मुलीचं लग्न आयुष्यामध्ये आपण फक्त एकदा लावत असतो आणि म्हणून या वृंदेचा आता परत परत लग्न करून तिचा अपमान करणं आपण थांबवावं. अजून आपण ज्या काही गोष्टी करतो त्या आपण थोड्याशा बघू. आम्ही दिवाळी साजरी करतो, दिवे लावून नवे कपडे घालून आसन नसन तेवढा वर्षाचा सगळा पैसा या दिवाळीमध्ये आम्ही पूर्णपणे व्यतीत करतो. ही दिवाळीच्या नंतर भाऊबीज येते आणि भाऊबीजेला आमची बहीण ओवाळताना भावाला म्हणत असते, इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. या म्हणींचा अर्थ आम्ही कुठेतरी तपासला पाहिजे. ही म्हण नेमकं का पडते बरं समाजामध्ये? आता अजून एक म्हण आहे, होता जीवा म्हणून वाचला शिकार करत नाही. कारण त्यांना माहिती आहे तुमची लायकी. या सगळ्या गोष्टी आपण आता समजून घेतल्या पाहिजेत. तर इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं आपण का म्हणतो, या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. ते होता जीवा म्हणून वाचला शिवाचा आपण असं सांगितलं पाहिजे की होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आपल्या लोकांना आदर करण्याची आणि आपल्या महापुरुषांना आदर देण्याची एक मानसिकता आता आपण निर्माण करायला पाहिजे. इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य जाऊ दे असं आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आमच्या भगिनीला का म्हणावं असं वाटतं, याचा आम्ही थोडासा विचार करायला हवा की हा बळी कोण होता. हा बळी एवढा काय चांगला होता की लोकांना आजही वाटतं की बळीचं राज्य यावं. एवढं काय होतं या बळीच्या राज्यामध्ये? या बळी नावाचा एक राजा होता, प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र असलेला हा बळी. आम्हाला असं सांगण्यात येतं की प्रल्हाद विष्णू भक्त होता. अतिशय चुकीची गोष्ट आहे. नागपंचमीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये जे पोस्टर लावता ते लावणं बंद करा. नरसिंहानं हिरण्यकश्यपूला फाडल्याचं जे चित्र आहे ते लावणं बंद करा. हिरण्यकश्यपू हा तुमचा राजा होता. हिरण्यकश्यपू हा तत्वज्ञानी राजा होता. हिरण्यकश्यपूची जी व्यवस्था होती ती अतिशय आदर्श व्यवस्था होती. आणि प्रल्हाद सुद्धा सांख्य दर्शनाचा प्रवर्तक होता. प्रल्हाद हा सुद्धा आदर्श राजा होता. पण या प्रल्हादाचं बामणांनी ब्राह्मणीकरण करून टाकलं आणि आम्हाला असं सांगितलं की प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. प्रल्हाद कधीही विष्णू भक्त नव्हता आणि हिरण्यकश्यपू कधी एवढा कच्चा राजा नव्हता की आपल्या प्रल्हादाला बामणाच्या गोटामध्ये शिकवायला पाठवेल. आपल्यासारखे लोक नव्हते ते सदाशिव पाटील शिकवायला पाठवायला. ते असुर राजे जे होते ते फार महान आणि तत्वज्ञानी राजे होते. ते आपल्या पोरांना आपली नीती शिकवत होते. शुक्राचार्य नावाचे त्यांचे गुरु असायचे, त्यांचा आश्रम असायचा. आणि हे जे राक्षस राजे होते, असुर राजे होते, ही सगळी राजी लोक आपली मुलं त्या शुक्राचार्याच्या हाताखाली शिकवायला पाठवत होती. द्रोणाचार्यांच्या हाताखाली पाठवत नव्हती एकलव्याचा अंगठा काढायला. ही असली संस्कृती असुर राजांमध्ये नव्हती आणि म्हणून प्रल्हादाला कोणत्याही ब्राह्मण शिक्षकाकडे हिरण्यकश्यपूने पाठवलेलं नव्हतं. आणि हा प्रल्हाद बहुजनांचा अतिशय आदर्श राजा होता. त्याचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा बळी. बळी हा अतिशय आदर्श सुसंस्कृत असलेला राजा होता. बळीचं राज्य अतिशय आदर्श होतं. एवढ्या पिढ्या झाल्या तरीही पुराणामध्ये ब्राह्मणाला सांगावंच लागतं की बळी हा आदर्श राजा होता. बळीचं राज्य चांगलं होतं. बळीच्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत नव्हते. बळीच्या राज्यामध्ये प्रत्येक माणूस सुखी आणि समृद्ध होता. हे ब्राह्मणांनाही इतक्या वर्षानंतर बळीला मारल्यानंतरही कबूल करावं लागतं की बळी किती चांगला राजा होता. जेव्हा विरोधक आणि शत्रू त्याची स्तुती करत होता तर बळी खरंच किती आदर्श राजा होता ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आम्ही आतापर्यंत ब्राह्मणांना प्रश्न विचारायला पाहिजे होता की बळी जर एवढा आदर्श राजा होता तर तुम्ही त्याला का मारलं? पण आम्हाला तेवढी बुद्धीच नाही. त्यांनी लिहायचं आणि आम्ही वाचायचं. बळी मारला. बळीला मारणं गरजेचं होतं धर्मशास्त्रासाठी असं ते सांगतात. आम्ही सुद्धा म्हणतो की बळीला मारणं गरजेचं होतं. का गरजेचं होतं बळीला मारणं? कारण बळीच्या राज्यामध्ये यज्ञ संस्कृतीला वाव नव्हता. बळीच्या राज्यामध्ये अंधश्रद्धा पसरवणाऱ्या मूर्ती पूजेला वाव नव्हता. बळीच्या राज्यामध्ये कुठलंही कर्मकांड करणं हे राजकीय कायद्यानुसार गुन्हा मानलं जात होतं आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा देण्याचं काम बळी करीत होता. म्हणून बळीचं राज्य बामणाच्या डोळ्यामध्ये सलत होतं आणि म्हणून बामणांना बळीला मारणं अतिशय गरजेचं होतं. त्याचं पुराणातलं वर्णन थोडस तुमच्या डोळ्यासमोर मी सांगते. अंगद ऋषी आंघोळ करून येत असतात
त्यांची बायको चिंताक्रांत अवस्थेमध्ये बसलेली असते आणि मग हे अंगद ऋषी त्या आपल्या पत्नीला विचारतात की तू दुःखी का आहेस, ब्राह्मणांवर काही संकट आलंय का? बघा, यांच्या बाई दुःखी असणं म्हणजे फक्त ब्राह्मणावर संकट आलं तरच काहीतरी वाईट होतं. तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा. एक कोल्हा असतो, तो नदीत बुडायला लागतो. नदीत बुडायला लागल्यानंतर तो मरणार हे त्याला समोर दिसत असतं आणि मग तो काय करतो, जोरात ओरडतो, जग बुडायला लागलंय, जग बुडायला लागलंय. जंगलातले सगळे प्राणी सैरावैरा पळत येतात आणि त्या तळ्या शेजारी येऊन कोल्ह्याला विचारतात, का रे तुला कोणी सांगितलं जग बुडायला लागलं? तो म्हणतो, मला आधी बाहेर काढा मग सांगतो. त्याला बाहेर काढल्यानंतर प्राणी परत त्याला विचारतात, का रे बाबा तुला कोणी सांगितलं जग बुडायला लागलं? तो म्हणतो, मी जर बुडाला असतो तर माझ्यासाठी जगच बुडालं असतं. मी जर बुडालो असतो तर माझ्यासाठी जगच बुडालं असतं ना. इथल्या स्वतःला हिंदूवादी म्हणवणाऱ्या संघटनांचं नेमकं असं आहे, त्या बुडायला लागल्या की बोंबलायला लागतात, हिंदू खतरे में. आणि मग सगळे ओबीसी एसटी एसटी लोक त्यांच्या पाठीमाग पळायला लागतात, हिंदू खतरे में चला, हिंदू खतरे में चला. इलेक्शन मध्ये जिंकून आले की मग म्हणतात, आम्ही बुडालो असतो तुम्ही बुडालेच असते. ही त्यांचं तत्वज्ञान आहे. तशाच पद्धतीनं बळीचं राज्य संपवणं हा ब्राह्मणासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि बळी काय साधा सुद्धा राजा नव्हता. बळीची फौज फार मोठी होती, बळीचं राज्याचं प्राबल्य फार मोठं होतं. बळीची राज्यकारभाराची पद्धतच इतकी आदर्श होती की कुणीही बोट ठेवू शकत नव्हतं. 9 खंड या भारताचे पाडलेले होते आणि प्रत्येक खंडाचा जो खंडपती होता त्याला तुम्ही खंडोबा म्हणता, हा बळीचा सेनापती होता. हा जो ज्योतिबा आहे तो बळीचा सेनापती होता. त्यांचे तुम्ही देव करून टाकले आणि एकदा माणूस देव झालं की त्याचं कर्तृत्व संपत असतं. म्हणून ब्राह्मण प्रत्येक महापुरुषाला तुमच्या देव करतात. प्रत्येक महापुरुषाला देव केलं की समजायचं तो महापुरुष संपलेला आहे. मग या बळीराजाला मारण्यासाठी या अंगद ऋषीने त्याच्या बायकोला विचारलं की काय झालं, तू दुःखी आहेस? तेव्हा ती सांगते की बळी नावाचा राजा आहे आणि मला असं वाटतं की या संपूर्ण साम्राज्याचं राज्यपद माझ्या मुलाला म्हणजे इंद्राला यावं, तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करा. मग अंगद ऋषी म्हणतो की तुझ्या मनाप्रमाणे होईल. आणि मग वामनाचा जन्म होतो त्या स्त्रीच्या पोटी. असं म्हणतात की तो वामन तिच्या पोटामध्ये 1000 वर्ष होता. पुराणात लिहिलेलं आहे, मनानं सांगत नाही. पुराणात लिहिलेलं आहे की वामन 1000 वर्ष आपल्या आईच्या पोटात होता. तुमचा वामन असू शकतो पण आमचा बळी एवढे दिवस नाही जगू शकत. तुमचे लोक असू शकतात असे, कारण तुमचे लोक काही करतात, आमचे लोक करत नाही. त्याचा मतितार्थ आपण घ्यायचा असतो. इतिहास आपल्या समोर मांडत असताना, इतिहासाचा अभ्यास करत असताना थोडंसं संशोधन करावं लागत असतो. याचा अर्थ जरा वेगळ्या पद्धतीने आपण घेऊ. 1000 वर्ष दवा धरून ही ब्राह्मण लोक बसू शकतात. जर बदला घ्यायचा असेल तर ते संधीची वाट बघत असतात. वामन सुद्धा अशा संधीची वाट बघत होता आणि त्याला ती संधी आली. बळीराजाचा एक दिवस असा असायचा की ज्या दिवशी तो सगळ्यांना दान करण्याचं काम करत होता आणि त्या दिवशी तो कुणालाही नाही म्हणत नव्हता. या संधीचा फायदा वामनाने घेतला आणि बळीकडे गेला आणि बळीला सांगितलं की बळीराजा, तू अतिशय कर्तव्यदक्ष आणि आदर्श राजा आहेस. आजच्या दिवशी तू कुणालाही नाही म्हणत नाही आणि मागितलं ती वस्तू, ती गोष्ट त्याला देत असतोस. मला सुद्धा दे. 3 पावलं जागा. हसण्यासारखी गोष्ट आहे ना, एवढ्या मोठ्या साम्राज्य माणसाकडे 3 पावलं जागा मागायची. आम्हाला आमच्या पुराण कथाकारांनी असं सांगितलं की 3 पावलं जागा म्हणजे काय, तर एक म्हणे खाली ठेवला आणि एक म्हणे वर ठेवला आणि एक म्हणे डोक्यावर ठेवला आणि बळी गेला. असल्या थोतांड्याच्या गोष्टी सांगणं आता बंद करा. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असं म्हणतात, एक दिवस महात्मा फुले पुस्तक वाचत बसले होते आणि 12-1च्या दरम्यान हसत हसत जोरात गल्लीत बाहेर आले. लोकांनी विचारलं, तात्या वेळ लागलाय का, आम्हाला तरी झोपू द्या. त्यावेळेस तात्या म्हणाले, अरे मी बळीराजाला कसं वामनानं मारलं ते वाचत होतो म्हटले. तो वामन म्हणे एक पाय जमिनीवर आणि एक पाय आकाशात ठेवला, फाटला कसं नाही. म्हणजे समीक्षेच्या दृष्टीनं आणि चिकित्सेच्या दृष्टीनं जर आम्ही ब्राह्मणांचं तत्वज्ञान उघडून पाहायला लागलो तर फोल तत्वज्ञान आमच्या पुढे यांनी मांडत आलेलं आहे हजारो वर्ष. त्या 3 पावलांचा अर्थ मी तुम्हाला सांगते. पहिलं पाऊल म्हणजे वाणी, दुसरं पाऊल म्हणजे यज्ञ करण्यासाठी जागा आणि तिसरं पाऊल म्हणजे ब्राह्मणांचं अघोषित आरक्षण. आमचे संस्कृत पंडित आणि संस्कृत समीक्षाकार डॉक्टर आहा साळुंके सर असं म्हणतात की बळीराजाकडे ब्राह्मणांनी या 3 गोष्टी मागितल्या आणि या 3 गोष्टीमध्ये बहुजनांच्या गुलामीचं सगळ्यात मोठं कारण दडलेलं आहे. यज्ञ करण्याला जागा मागितली आणि पुढे मन पडली, भटाला दिली ओसरीन भटपाय पसरी.
यज्ञ करायला जागाच दिली होती, त्यांनी यज्ञ गावात नेऊन पोहोचवला, गावात नेऊन यज्ञ पोहोचवला. तर ज्या दिवशी या बळीराजाला वामनानं पाताळात घातलं, पाताळात नाही घातलं या बळीराजाला, यज्ञाचा जो खांब असतो त्या खांबाला बळीराजाला बांधून बळीराजाचा खून करण्यात आलेला आहे. तो दिवस तुम्ही साजरा करता म्हणजे दिवाळी साजरं करता. आणि ज्या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी आपली बहीण भावाला ओवाळते आणि सांगते की इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. बळीचं जे उरलं सुरलेलं सैन्य होतं, ही प्रत्येक खंडाचा हा जो नायक सेनापती होता, या उरल्या सुरल्या सैन्यानी लढण्यासाठी त्यांच्या घरच्या बायकांनी त्यांना ओवाळलं आणि सांगितलं की इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. एवढी आदर्श संकल्पना, एवढं आदर्श राज्य आमच्या बळीराजाचं होतं. एवढा आदर्श राजाला आमच्या संपवलं आणि त्यांनी दिवाळी साजरी केली. आणि आम्ही मात्र आजही आनंदाने दिवाळी साजरी करतो. आमच्या पराभवाचे क्षण डोक्यावर घेण्यात आम्ही थांबवलं पाहिजे. आमचा पराभवाचा क्षण जर आम्ही सोन्यासारखा आणि सण म्हणून डोक्यावर घेत असू तर आम्ही काळजावरती हात ठेवून स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही आमच्या बापदाद्यांचे वंशज म्हणायच्या लायकीचे राहिलेलं नाही. हे सुद्धा एक व्रतवैकल्यच आहे. व्रतवैकल्य म्हणजे गुरुवार सोमवार शनिवार करता त्यालाच फक्त व्रत नाही म्हणत, ही सण सुद्धा व्रतांमध्येच येतात असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते, उपवास करायचे, स्वतःला निकृष्ट करायचं आणि ह्या देवाचे आणि त्या देवाचे काहीच कळत नाही. तुम्ही तरी किती पुराण वाचता? मी बायकांना प्रश्न विचारते, किती पुराण तुम्ही वाचलेत? गरुड पुराण, ते काय पश्च पुराण, आमक पुराण, धमक पुराण, किती पुराण तुम्ही वाचलेत? ज्या धर्माला तुम्ही तुमचं मानता तो धर्म तरी तुम्ही वाचून काढलाय का? त्या धर्माची आचारसंहिता काय हे तरी तुम्हाला माहिती आहे का? मग कोणाचे उपवास करता तुम्ही? कुणाचे आम्ही उपवास करतो? कुणाच्या देवाला आम्ही आमचा देव म्हणतो? कुणाच्या धर्माला आम्ही आमचा देव म्हणतो? काहीच कळलं नाही आम्हाला. आम्हाला फक्त माहिती आहे आमचं स्टँडर्ड मेंटेन करायचं. आम्हाला फक्त आता कळतंय सध्या आमचं स्टँडर्ड मेंटेन करायचं. स्टँडर्ड म्हणजे नेमकं काय असतं? दिवाणखान्यामध्ये छान आरामशीर गाद्या लोड असावेत, किचन मध्ये गेल्यानंतर सुंदर किचन असावं, रेफ्रिजरेटर असावं, वॉशिंग मशीन असावं, सगळ्या अद्यावत सुविधा असाव्यात. आणि त्या किचन घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये 33 कोटी देवांची फौज असावी. त्याच्यामध्ये छान सोन्याच्या चांदीच्या मूर्त्या असाव्यात आणि निर्बुद्ध डोक्यानं आम्ही रोज त्याची पूजा करावी. म्हणजे विचार करायचा नाही, चिकित्सा तर त्याहून करायची नाही. चिकित्सा कशाबरोबर खातात हेच आमच्या लोकांना कळत नाही. मुळात चिकित्सा कशाला म्हणतात आणि ती काय असते हेच आमच्या लोकांना कळत नाही. बरं तुम्ही पुराण वाचली असती हो, पण ती तुमच्या भाषेतच नाहीत. तुम्ही पुराण वाचली असती पण ती तुमच्या भाषेतच नाही. या पृथ्वीवरती जेवढे म्हणून लोककल्याणकारी आणि आदर्श अशी लोक होऊन गेली ना, त्या सर्वांनी लोकभाषेमध्ये आपली ग्रंथ लिहिली. कारण त्यांना असं वाटत असायचं की आमच्या लोकांनी हे वाचून सुधारावं, आमचा समाज एक विकसित समाज व्हावा, यासाठी त्यांनी लिहिली. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या आयुष्यातले एक उदाहरण सांगते. सिद्धार्थ गौतम बुद्धाचा आवडता शिष्य आनंद, या आनंदानं तथागताला प्रश्न विचारला की तथागता, जगासमोर तत्वज्ञान मांडत असताना धम्माचं कोणती भाषा वापरावी? आणि या लोकांसमोर आम्ही गेलो, या लोकांमध्ये आम्ही गेलो तर आम्ही कोणत्या भाषेमध्ये त्यांना उपदेश करावा? त्यावेळेस तथागत आनंदाला सांगतात, आनंदा, ज्या बोबड्या भाषेमध्ये लहान मूल आपल्या आईला प्रश्न विचारतं आणि ज्या भाषेमध्ये ती आई आपल्या मुलाच्या बोबड्या प्रश्नांना उत्तर देते, आपल्या मुलाच्या निरागस मनाला समजतील अशा पद्धतीने ज्या भाषेमध्ये ती विश्लेषण करत असते, ती भाषा समाज पुढाऱ्याची असली पाहिजे. ती भाषा समाजामध्ये जाऊन संदेश देणाऱ्या संतांची असली पाहिजे. तीच भाषा भिक्खूंची असली पाहिजे आणि तीच भाषा भिक्खू संघाची असली पाहिजे, असं तथागत त्या आनंदाला सांगतात. याला म्हणतात जगाचे नेते. छोट्या छोट्या गोष्टीतून जगाचं तत्वज्ञान शोधण्याचं काम आमच्या महान नेत्यांनी केलं. आणि आमचे हे पंडित पुरोहित काय सांगतात? हे पुरोहित पंडित असं सांगतात की धर्मग्रंथ हे संस्कृत मधून असले पाहिजेत, कारण संस्कृत कुणालाही कळत नाही, ती फक्त ब्राह्मणांना कळते आणि फक्त ब्राह्मणांचंच भलं झालं पाहिजे, असा त्यांचा तुम्हाला संदेश आहे. मग ते तुम्हाला काय सांगतात? सुदामा फार गरीब होता, कृष्णाच्या राज्यात काय लोक नव्हती का? फक्त सुदामाच होता का? मग तो फार गरीब होता. त्या परभणीच्या ब्राह्मण अधिवेशनामध्ये त्यांनी जर अक्कल पाजळली, त्या कुमार केतकरचं काय केलं तुम्हाला माहितीये? त्या अक्कल पाजळताना त्यांनी काय संशोधन समोर मांडलं
की आमच्या सुदाम्याला बहुजन लोक बदनाम करतायत, त्याची टिंगल उडवतायत, एवढा चांगला माणूस आमचा सुदामा आणि त्याला असं असं करतायत. आणि कटआउट कोणाचं लावतात? परशुरामाचं. काय केलं या परशुरामानं? जर तुम्हाला सांगते, तुम्ही अक्षय तृतीया करता ना, अक्षय तृतीयाच्या दिवशी या परशुरामाला तुम्ही पुजता, लाजा वाटल्या पाहिजे आम्हाला. बघा, हा परशुराम नावाचा राम फार रागीट होता म्हणतात, फार रागीट. यानं स्वतःच्या आईला मारलं, 2 भावांना मारलं. का? तर आपल्या पित्याची आज्ञा म्हणून. त्या जगामध्ये असा माणूस नसेल ज्यानं कुणाची आज्ञा असू देत ती. परमेश्वर आहे की नाही ही संकल्पना आता आपण कालबाह्य केलेली आहे. ईश्वर असतो नसतो या भानगडीत आपण पडत नाही. पण कितीही विश्ववंद्य माणूस असता आणि त्यानं जर सांगितलं की आपल्या आईला मार, तर मला नाही वाटत की कोणत्या लेकराची छाती होईन आपल्या आईला मारायची. या परशुरामानं, या बामणाच्या महान संतानं म्हणे आपल्या आईला मारलं आणि 2 भावाला मारलं. भावाला मारण्याची संस्कृती यांची आहे. नुकतंच घडलेलं उदाहरण महाजनांच्या घरातलंही तुम्हाला माहित असेल. ही संस्कृती त्यांची आहे, आपली नाहीये. आपली संस्कृती नाहीये ही त्यांची संस्कृती आहे. तर परशुरामाचा आदर्श आहे ना तो, दुसऱ्या तिसऱ्याचा नाही, त्यांचेच आदर्श त्यांच्या डोक्यावर आहेत. तर या परशुरामानं म्हणे 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. आता मला सांगा, कोणताही समाज नष्ट करायचा असेल तर सगळी माणसं एकदा मारून काम भागतं ना, मग 21 वेळा करायची काय गरज होती वा? मला नाही कळलं, अजून नाही कळलं मला. तुम्हाला कळलं असलं तर मला येऊन सांगा. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करायची काय गरज होती? तर ते आणखीन पुढे अक्कल पाजळतात. का अक्कल? आईच्या गर्भामध्ये असलेला क्षत्रिय सुद्धा त्यानं मारला. आईच्या गर्भामध्ये असलेला क्षत्रिय सुद्धा. आणि कुठलाही क्षत्रिय जन्मच घेणार नाही एवढा त्यानं क्षत्रियाच्या वंशाचा म्हणे संपूर्णपणे म्हणजे नायनाट केला. एवढी मानसंहाराची हानी करणारा तो पहिला आतंकवादी असला पाहिजे. हो, त्याला आतंकवादी म्हणू शकतो, परमेश्वर कसं म्हणणार? माणसं मारणाऱ्याला परमेश्वर म्हणत असतात का? माणसं मारणारा जर तुमचा देव असेल तर त्याला देव म्हणायचं का? आम्ही तरी नाही म्हणणार आणि बहुजन समाजाने म्हणू नये. माणसं मारणारे आमचे परमेश्वर भगवान कधी होऊ शकत नाही. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध अंगुलीकडे गेला. अंगुली हा एक माणसाला मारायचा आणि त्याची करंगळी कापून आपल्या गळ्यामध्ये माळ उली होती. आणि 99 माणसं त्यानं मारली आणि 100व्या माणसाची तो वाट बघत होता. 100वा माणूस कुणीतरी येईन आणि माझे एक तप पूर्ण होईल या अतिशय वेगळ्या आनंदामध्ये तो होता. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाला ही गोष्ट कळली. तथागत त्याच्याकडे गेले. तो म्हणत होता, तथागत माझ्याकडे येऊ नका, मी 100व्या माणसाची वाट पाहतोय. तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मला तुम्हाला मारायचं नाही, कारण तुम्ही जगाला चांगलं शिकवत असता. बघा, गुंडांना सुद्धा चांगली माणसं कळतात आणि बदमाश माणसाला चांगलं कसं म्हणायचं बामणाला चांगलं माहिती. बदमाश माणसाला नेते म्हणतात ते. मग या तथागतांनी तरीही न घाबरता अंगुलीमालाकडे गेले. एवढ्या लोकांना मारणारा अंगुलीमाल तथागतांसमोर नतमस्तक झाला. कारण काय? मी एवढा क्रूर माणूस, माझ्यासारखा कुख्यात गुंड असलेला माणूस, याच्या समोर तथागत कुठलंही शस्त्र न घेता निर्भीडपणे येऊ शकतात. एवढा तो महामानव. त्या अंगुलीकारानं शस्त्र खाली ठेवलं आणि तथागताच्या पायाशी लोळण घेतलं की भगवान, मी आज हा धंदा सोडून दिला. याला महापुरुष म्हणतात. याला महान तत्वज्ञानी म्हणतात, महापुरुष म्हणतात. आम्ही आमच्या भाषेमध्ये भगवान जर कोणाला म्हणायचं असेल तर या माणसाला भगवान म्हणू. परशुरामाला भगवान नाही म्हणणार कधी. आईच्या गर्भातला क्षत्रिय मारणाऱ्याला आम्ही परमेश्वर नाही म्हणू शकत कधी. त्याला आम्ही आतंकवादी म्हणू. मध्यंतरी माझ्या मोबाईलवर एक SMS आला होता बघा. हर मुसलमान आतंकवादी नहीं होता, लेकिन हर आतंकवादी मुसलमान होता है. मी त्याला उत्तर पाठवलं. हर ब्राह्मण हत्यारा नहीं होता, लेकिन हर महापुरुष की हत्या करने वाला ब्राह्मण ही होता है. पर्याय नाही हो, इतिहास आहे. आमच्या समोर इतिहास आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या भिक्खूंच्या कट्टली या ब्राह्मणांनी केल्या. सम्राट अशोकाचा वंश संपवण्याचं काम या ब्राह्मणांनी केलं. बृहद्रथाचा खून यांनी केला. त्याच्याच पुढे गेलं तर संत तुकाराम महाराजांचा खून यांनी केला. चोखा महाराजांचा खून यांनी केला. नामदेवाला यांनी जिवंत मारलं. त्याच्या पुढे गेलो तर शिवाजी महाराजांनाही यांनीच मारलं. संभाजी महाराजांचाही खून यांनीच घडवून आणला. राजर्षी शाहूंच्या घोड्याला दारू पाजण्याचं कामही यांनीच केलं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही यांनीच मारलं अशीच म्हणायची वेळ आलेली आहे. पुरावा उपलब्ध आहे, पुराव्याशिवाय बोलत नाही.
म्हणजे आमच्या प्रत्येक महापुरुषांचा खून जर यांनी केलेला असेल तर आम्ही यांना चांगलं कोणत्या भाषेत म्हणायचं? आणि आम्ही काय फार स्वतःला काही ग्रेड बीट नाही समजत. आम्ही माणसं आहोत, आम्हाला भावना आहेत, चांगलं वाईट आम्हाला कळतं. आणि जर आमच्या बापदाद्यांना, आमच्या बापांना मारण्याचं काम तुम्ही केलेलं असेल तर आम्ही तुम्हाला जाब विचारणार आहे. आम्ही आता काही तसले भक्त राहिलेलो नाहीये, तुम्ही आम्हाला सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. जर संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून लोकांना प्रबोधन करत होते, काय प्रबोधन करत होती? लोकांना सांगत होते, जळो त्याचे तोंड बघतो तो ब्राह्मण, काय त्यास रांड कीर्ती दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, 900 कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती. खडा सवाल केला आमच्या महापुरुषांनी, आमच्याच भाषेमधून केलेला. परक्या भाषेमधून आम्हाला तत्वज्ञान नाही शिकवलं. बायकांना नेहमी संतांविषयी आदर असतो, तर बायकांच्या बाबतीमध्ये मी संतांची भूमिका सांगून देईल. संतांचं जे आंदोलन होतं ते भक्ती आंदोलन नव्हतं, ते क्रांती आंदोलन होतं. ही गोष्ट आम्ही सगळ्यात पहिली लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी दगड धोंड्याला पुजायला नाही सांगितलं, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. हे तत्वज्ञान आम्हाला संतांनी दिलेलं आहे. हे तत्वज्ञान जे आम्हाला शिकवलं, या महाराष्ट्राच्या भूमीला शिकवलं, ते संतांनी शिकवलेलं आहे. आज बायका म्हणता वारकरी असेल किंवा अनेक पंथामधून विखुरलेला हा जो बहुजन समाज आहे, महानुभाव पंथ असेल, वारकरी समुदाय असेल, चोखामेळाचा समाज असेल, या सगळ्या संतांनी नेमकं आमच्या मनामध्ये काय रुजवलं असेल तर प्रस्थापित ब्राह्मणी धर्माला शह देण्यासाठी निर्माण केलेला हा वारकरी संप्रदाय, तथापित प्रस्थापित धर्माला नाकारण्यासाठी निर्माण केलेला महानुभाव पंथाचा समुदाय होता. तो समुदाय दगडाच्या देवाला देव म्हणणारा नव्हता, पण ब्राह्मणांनी त्यांना सुद्धा ब्राह्मणीकरण करून टाकलं. आणि मग आता सांगायला लागलेत की नाही संत तुकाराम महाराज असे होते. अरे तसे होते तर मारलं का? जर ते तसे होते ना तर मारलं का? 12वीच्या परीक्षेच्या पेपर मध्ये लिहून ठेवलं, संत तुकाराम भोळसट होते, वेडसर होते. आणि या वेडेपणामध्ये त्यांनी अभंग लिहिले. 52% ओबीसी समाज आहे या महाराष्ट्रामध्ये, आणि हा 52% समाजातला 1% समाज सुद्धा असं म्हणणार नाही की आम्ही संत तुकाराम महाराजांना मानत नाही. मग त्यांची अशी लिहायची हिंमत होतेच कशी, मी म्हणते. कारण त्याचं कारण असं आहे की आमचा इतिहास आम्हाला माहित नाही, आमच्या इतिहासाविषयी आम्ही जागरूक नाही, आमच्या लोकांविषयी आमच्या भावना अजून तेवढ्या तीव्र झालेल्या नाहीत, म्हणून त्यांची हिंमत होते तुमच्या संतांविषयी असं लिहिण्याची. त्यांना वेडसर आणि भोळं ठरवायचं तर कोण वेड होतं हे मी तुम्हाला सांगते. लोकहितवादींनी शतपत्र लिहिलेली आहेत. त्या शतपत्रामध्ये ज्यांना तुम्ही म्हणता ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आमचं म्हणणं तर असं आहे, पाठीशी कशाला? लोक वार पुढून करतात हो, मारायचं ठरलं तर पुढून मारतात, पाठीशी कशाला? जरा समोर या, जर समोर यायचं ना, पाठीमागं नाही राहायचं भ्याकाड्यासारखं, जरा समोर यायचं. आमची भूमिका तर अशी आहे, तुम्ही जर आमच्या पाठीमागं राहाल तर कायम पाठीमागं राहाल, तुम्ही आमच्या पुढे जाल तर कदाचित आमच्यातलं आणि तुमच्यातलं अंतर वाढत जाईल. म्हणून पाठीमागे आणि पुढे राहू नका, आमच्या सोबत राहा, आमच्या सोबत राहून आमच्या सोबत काम करा. एक दिवस शिवराज्याचा येईल, एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेला स्वप्न सम्राट अशोकाच्या भारताचं अस्तित्वात येईल. हे स्वप्न आम्हाला जर साकार करायचं असेल तर आम्हाला हातात हात घालून चालावं लागणार आहे. ह्या क्रांतीची सुरुवात आम्हाला सगळ्या समाजापासून, सगळ्या लोकांपासून, प्रत्येक माणसापासून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रीवर्गापासून करावं लागणार आहे. आम्ही स्त्रीवर्ग का म्हणतो बरं? 100% लोकसंख्या जर असेल तर 50%चा वर्ग हा स्त्रीवर्ग असतो. आणि हा 50%चा वर्ग जर वगळला तर 100%ची कोणतीही क्रांती यशस्वी होत नसते, कोणतीच क्रांती यशस्वी होत नसते. आणि मग आपल्याला 100%ची जर क्रांती करायची असेल तर या 50%ला कधीही वगळता येणार नाही. आणि दुसरं कारण असं सांगते, महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षण का बरं सुरू केला असावं? आईच्या कुशीतून जेव्हा बाळ जन्म घेतं त्या बाळावर सगळ्यात पहिला संस्कार त्याची आई करत असते. म्हणून तुम्हाला जर तुमचा भारत चांगला बनवायचा असेल, सृजनशील बनवायचा असेल, सुसंस्कृत बनवायचा असेल तर तुम्हाला सुद्धा हे तत्व पाळावं लागणार आहे की जर तुम्हाला तुमचे मुलं या देशाचे भावी नागरिक सुजलाम करायचे असतील, सुशिक्षित करायचे असतील, सुसंस्कृत करायचे असतील तर तुम्हाला तुमचा स्त्रीवर्ग पहिला सुशिक्षित करावा लागणार आहे, सृजनशील करावा लागणार आहे. शिवाजी महाराज आकाशातून टपकत नसतात, ते जिजाऊच्या पोटी जन्म घेत असतात. गुलाम माँ गुलाम बच्चे पैदा करती है. जर आई सक्षम नसेल तर ती कधीही सक्षम मुलगा निर्माण करू शकत नाही. उपवासा तापासानं आमचे वजन आधीच 40 झालेत आणि उपवास तापास करू नका हे सांगता सांगता माझं वजन 40 झालं.
पर्याय नाही, पर्याय नाही. 4 महिने कंटिन्यू फिरावं लागतंय, जानेवारी ते एप्रिल. एकच सांगतो आम्ही बायकांना, माझं तर म्हणणं आहे, मी असं म्हणणारच नाही उपवास करू नका म्हणून. मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही आधी जे जे उपवास करता ना, त्या उपवासाचा इतिहास शोधून काढा, त्या व्रतवैकल्याचं मूळ शोधून काढा. ते धर्मग्रंथ कोणत्यानुसार तुम्ही उपवास करता ते सगळे वाचा. आणि तरीही जर तुम्हाला वाचलं उपवास, तरी जर तुम्हाला असं वाटत असेल ना की उपवास करावेत, तर मी तुमच्या पाया पडायला घरी येईन, तुमच्या घरी येईल. कारण माहिती आहे, या उपवासाचं एक जे थोतांड मांडलेलं आहे ते कशा पद्धतीचं मांडलेलं आहे, त्या पद्धती तुम्हाला सांगते. उपवास तुम्ही ते वैभव लक्ष्मी आमके धमके महिन्याचे भराचे उपवास करता, त्याच्यानंतर त्याचं उद्यापन करता. या उद्यापनाचा सोहळा कसा असावा याचं एक वर्णन ब्राह्मण पुराणामध्ये आम्हाला सापडतं. ते वर्णन असं आहे, त्या स्त्रीनं आपले उपवास संपल्यानंतर एका दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करावं. शुभ्र वस्त्र परिधान केल्यानंतर पूजा अर्चा मांडावी. त्याच्यामध्ये सगळा कोरडा शिधा मांडावा. कोरडा, ओला चालत नाही तुमचा, शूद्र आहे तुम्ही, ओला चालत नाही त्यांना तुमचा, कोरडा कोरडा शिधा मांडावा. काजू बदाम आमक धमक प्रदीप सरांनी काल सांगितलं असेल तुम्हाला. मग हे सगळं मांडायचं आणि मग त्या स्त्रीनं स्वतःला ब्राह्मणाला अर्पण करायचं. हे मी सांगत नाही, हे तुमचे धर्मग्रंथ सांगतात. सत्यनारायण, सत्यनारायण काय हा सत्यनारायण? सत्यनारायण पूर्वी मनुस्मृतीच्या धर्मग्रंथानुसार असा एक नियम होता, जर ब्राह्मणाला एखादी मुलगी आवडली, कोणतीही समाजाची असो, कोणत्याही जातीची असो, ती मुलगी जर त्याला आवडली तर त्याला तिच्याशी विवाह करता येत होता, जरी तिचे आधीच्या कोणत्याही समाजाचा नवरा असला तरीही. तसे श्लोकच आहे त्याच्यामध्ये की तिला जर अगोदरचे 10 जरी अब्राह्मणी नवरे असतील तरीही जर त्या पुरुषाला ती स्त्री आवडली तर त्याला ती घेऊन जाता येत होती, उपभोगता येत होती, असं तुमची मनुस्मृती सांगते. आणि मग पुढच्या काळामध्ये झालं कसं, थोडंसं जनजागरण व्हायला सुरुवात झाली. मग यांनी सत्यनारायणाचा विधी काढला. कारण काय, कोणतीही स्त्री बहुजन समाजाच्या बहुजन पुरुषानं भोगण्या अगोदर तिला भोगण्याचा पहिला हक्क हा ब्राह्मणांचा असतो आणि तो पार पाडणे म्हणजे सत्यनारायण आहे. लग्नानंतर सत्यनारायण झाल्याशिवाय संसाराला सुरुवात होत नसते. बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला या स्टेजवरून खरंच सांगाव्याशा वाटत नाहीत, खरंच ती वाईट भाषा वापरावीशी वाटत नाही, पण त्या भाषेत सांगितल्याशिवाय तुम्हालाही कळत नाही त्याला आम्ही काय करा. आमच्या समाजाची मानसिकता एवढी आळशी झालेली की काही विचारच करायचा नाही, विचार करायचा नाही. आम्ही शपथ घेऊन टाकलेली आहे, अगदी विचारच करायचा नाही. जे चाललंय ते चालू द्यायचं, मस्तपैकी खायचं प्यायचं बस. आमचे लोकांना आम्ही जर सेवा संघ असेल, बामसेप असेल, इतर बहुजनवादी संघटना सांगायला गेलो, लोक काय म्हणतात माहितीये का, मला माझ्या आईवडिलांनी कष्ट करून शिकवलंय, आता मला माझ्या घराला सुधारवणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या संघटनेत येऊ शकत नाही. मला नेहमी या लोकांना प्रश्न विचारावा असा वाटतो, पहिले आईवडील नव्हते का? पहिले आईवडील आपल्या पोरांवर प्रेम करत नव्हते का? फुल्यांच्या काळाच्या अगोदरचे जे आईवडील होते त्या आईवडिलांचं आपल्या मुलांवर प्रेम नव्हतं का? होतं ना, पण त्यांना शिक्षण देता आलं का? त्यांना आपल्या मुलांना शिक्षण देता आलं का? नाही देता आलं. का नाही देता आलं? कारण ब्राह्मणांनी धर्मग्रंथानुसार नियम केलेला होता की इथल्या समाजाला शिक्षण दिलं जाणार नाही. मराठ्यांना सुद्धा फक्त लिहिण्या वाचण्यापुरतं शिक्षण दिलेलं होतं. स्वतःला सवर्ण समजण्याची चुकून करू नका, चुकून करायची नाही स्वतःला सवर्ण समजण्याची चूक. कारण तुम्ही सवर्ण नाही, क्षुद्र आहात, हे मी म्हणत नाही. तुमचे धर्मग्रंथ आणि धर्मपुरोहित सांगतात की कलियुगामध्ये फक्त 2 वर्ण आहेत, एक म्हणजे शूद्र आणि दुसरा म्हणजे ब्राह्मण. आणि मग विचार करायचा नाही, ही एकदा संकल्पना बनवून टाकली की आम्ही अविचारी गोष्टी करायला सुरुवात करतो. या अविचारी गोष्टी आम्ही इतक्या करतो की त्याला सीमा राहत नाही. इकडून तिकडून आमची पोरं शिकली, नोकऱ्या लागली, आम्हाला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकरांचं आंदोलन त्यांनी पुढे चालवावं, तर ती म्हणतात नाही माझ्या बापाने मला शिकवलं. मग पूर्वी बाप नव्हते का? पहिल्या बापांचं त्यांच्या पोरांवर प्रेम नव्हतं का? त्यांना त्यांची पोरं शिकवता आली का? नाही शिकवता आली. का नाही शिकवता आली? कारण त्यावेळेस तुमचे बाप ब्राह्मण होते. त्यांनी ठरवायचं होतं ना तुम्हाला शिक्षणाचा अधिकार द्यायचा की नाही. आज ज्या तुम्हाला शाळा मिळाल्या, आज जे तुम्हाला कॉलेजेस मिळाले, आज ज्या तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या, आज जे तुम्हाला रिझर्वेशन मिळालं, ती फुले शाहू आंबेडकरांची पुण्याई आहे. कोणत्या पुरोहिताची, शंकराचार्याची पुण्याई नाहीये.
ती फुलेशाव आंबेडकरांची पुण्याई आहे. आणि ज्यांच्या पुण्याईच्या जीवावर आम्ही 2 टायमाची भाकर कमावतो त्याचा हिस्सा पहिला त्यांना देणं हे आमचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आम्हाला आता समजून घ्यावं लागणार आहे. तुम्हाला परशुराम सांगत होते ना अक्षय तृतीया, त्याचं अजून पुढचं उदाहरण सांगते तुम्हाला मी. याला 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर पुढे त्या पुराणात ते लोक असे सांगतात, ते ब्राह्मण लोकांनीच लिहून ठेवलंय, मी माझ्या मनाने सांगत नाही. ती लोक असे सांगतात की मग बायकांचं काय करायचं, क्षत्रियांच्या बायकांनी काय करायचं म्हणून काहीतरी योजना, काय योगन काहीतरी पद्धत आहे की ब्राह्मण ऋषींनी त्यांना भोगायचं आणि संतती निर्माण करायची. लग्नामध्ये आपण एकमेकांच्या नाड्या बघतो, गोत्र बघतो, माहितीये ना तुम्हाला. हे गोत्र काय आहे? गोत्र म्हणजे बापदादे, ज्यांच्याशी तुमचं रक्ताचं नातं असेल असं गोत्र, त्याला गोत्र म्हणतात. त्या हरामखोर कोणतं पुरंदरेंनी सांगितलं होतं दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचं गोत्र एक आहे म्हणे. त्याचा जाणता राजा म्हणजे सर्कसचा शो पाहायला आमचे लोक 500 रुपये तिकीट काढून जातात. त्या नालायकाने हे सांगितलेलं होतं. त्यांना घाबरण्याचं आज आम्हाला कारण राहिलेलं नाहीये. आम्हाला आमची बदनामी करणाऱ्या कुणाचाही हातच नाही तर मेंदूही उपटता येतो, एम ए भांडारकर प्रकरणात दाखवून दिलेला. तर हे गोत्र जे आहे ते गोत्र जरा शोधून बघा बरं. काय भृगु, व्यास, वाल्मिकी हे कोण होते? हे सगळे ब्राह्मणांचे ऋषी होते. मग ते आमचे रक्ताना नातेवाईक कसे असतील? कसे असतील ते आमच्या रक्ताना नातेवाईक, बापदादे कसे असतील? आमचा कुणीतरी कोंडीबा, कुणीतरी दगडोबा, कुणीतरी धोंडोबा हे लोक असतील ना आमचे. हे काम जे ना हे या परशुरामाचं काम आहे. या परशुरामाने ज्यावेळेस 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली त्यावेळेस क्षत्रियांच्या बायका भोगण्याचं काम या ऋषीमुनींनी केलं आणि म्हणून त्यांना गोत्र लावण्याची पद्धत ब्राह्मणांनी अंमलात आणली. आम्ही या पद्धती आता फेकून दिल्या पाहिजे, कारण ह्या आमच्या पद्धती कधीही होऊ शकत नाही. आम्हाला आमच्या समाजाची आदर्शाची संस्कृती निर्माण करायची आहे आणि या आदर्श संस्कृतीमध्ये या व्यभिचारी आणि अश्लील गोष्टींना आम्ही कुठेही स्थान देऊ इच्छित नाही. आम्ही जिजाऊचे पाईक आहोत, आम्ही सावित्रीबाई फुलेंचे पाईक आहोत. आणि आमच्या स्त्रियांनी जर आदर्श कुणाचा ठेवायचा असेल तर तो जिजाऊंचा ठेवावा, सावित्रीबाई फुलेंचा ठेवावा, झाशीच्या राणीचा ठेवू नये. एकदा तुम्ही बीड जिल्ह्यात येता, नगर जिल्ह्याच्या वर्तमानपत्रांनी माझी बातमी छापली की त्या इथं येता आल्या आणि त्यांनी भाषणामध्ये झाशीची राणी जिजाऊन सावित्रीबाई फुलेंवर असं व्याख्यान दिलं. मी त्याला पहिला फोन लावला. झाशीच्या राणीवर मी कुठलंही वाक्य वापरलेलं नाही आणि तसं लिहिणं तुम्हाला अधिकार नाही. त्यानंतर माफी मागितली. आमच्या भाषणांचे अर्थ चुकीचे लावायचे नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीच्या मुळापासून गोष्टी तुम्हाला सांगत असतो. ही झाशीची राणी तांब्यांची पोरगी आणि पटवर्धनांची सून, हिनं पोरग दत्तक घेतलं होतं. हिला कधीही घोड्यावर बसता येत नव्हतं. मामा देशमुख सरांनी हे सिद्ध करून दिलेलं आहे. हिला कधीही घोड्यावर बसता येत नव्हतं, तलवार चालवता येत नव्हती, लढता येत नव्हतं. ढाल छातीशी पुत्र पाठीशी म्हणे कमरेला तलवार. हे असले थोतांड जे कधीच वीर नव्हते त्यांना यांनी स्वातंत्र्यवीर केलं. जे कधीच शाहिरी त्यांना येत नव्हती त्यांनी शिवशाहीर केले. ज्यांना कपडे बी घालायची अक्कल नव्हती, अकलीचे पत्ते नाहीत, त्यांना समर्थ केलं. फुकट नाही सांगत, पुराव्यानिशी सांगते. ह्या झाशीच्या राणीला घोड्यावर बसता येत नव्हतं, तलवार चालवता येत नव्हती, लढता येत नव्हतं. मागच्या दाराने पोराला घेऊन पळून गेलेली ही राणी आहे. मग तिच्या जागेवर तिचा वेश परिधान करून कोरी समाजाची झलकारी देवी महिला नावाची एक महिला इंग्रज सैन्यासोबत लढलेली आहे. आणि मला वाटतं झाशीच्या राणीने स्वतःचा माफीनामा सुद्धा इंग्रजांना पाठवलेला होता. नको त्या बायकांचे आदर्श घ्यायचे नाहीत. आमच्या बायका चांगल्या होत्या. तानुबाई बिर्जी असेल, ताराराणी असेल, अहिल्याबाई होळकर असतील, राष्ट्रमाता जिजाऊ असेल, सावित्रीबाई फुले असतील. अहो सावित्रीचं शिक्षण किती प्रगल्भ होतं. सावित्रीबाई फुलेंच्या शाळेतली 4थीला शिकणारी मुक्ता साळवे नावाची पोरगी व्हिक्टोरिया राणीला पत्र लिहिलं. सावित्रीबाई फुलेंचे ज्योतिरावांचे निबंधाला विषय फार चांगले असायचे. नाही तर आता निबंधाला विषय असतात बस स्टँड पे 1 घंटा, भिकाऱ्यांनी भीक मागितलं, प्रवासी बसमध्ये चढले, कंडक्टर बोंबलला झाला, रेल्वे स्टेशन पर 1 घंटा, मैं प्रधानमंत्री होता तो. अरे वा, पंतीच प्रधान होता. तिथं प्रधानमंत्री व्हायचा तुमचा प्रश्नच येत नाही. तुमचे शरदराव नसते झाले का? झाले असते, पण ते पंत नव्हते म्हणून झाले नाहीत. ह्या गोष्टी आम्हाला समजून घ्याव्या लागणार आहेत. त्या मुक्ता साळवेनी व्हिक्टोरिया राणीला 4थी मध्ये पत्र लिहिलं. लहुजी साळवेची ही नात मुक्ता साळवे व्हिक्टोरिया राणीला पत्र लिहून सांगते, आमच्या बायकांनी कान देऊन ऐकावं. 4थीची चिमोरडी पोरगी त्या व्हिक्टोरिया राणीला पत्रात काय सांगते की हे राणी, आमचा म्हणावा असा आम्हाला धर्म नाही, आमचा म्हणावा असा आम्हाला धर्मग्रंथ नाही, आणि या धर्माची धर्मग्रंथ कोणती आहेत आम्हाला माहित नाही, ती वाचण्याचा आम्हाला हक्क नाही.
ईश्वर कोणती अशी कृपा करेल का की आम्हाला आमचा धर्म देईल, आम्हाला आमचा धर्मग्रंथ देईल? चिमुरडी चौथीतली पोरगी प्रश्न विचारते. हा सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा परिणाम येतो. सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाच्या तालमीत तयार झालेले विद्यार्थी आहेत ते. आणि त्या पत्राच्या शेवटी ही चिमुरडी मुक्ता लिहिते की हे राणी, आम्हाला चॉकलेट देऊ नको, आम्हाला ग्रंथालय दे, आम्हाला पुस्तके दे, जेणेकरून आम्ही पुस्तकं वाचू आणि आमचे धर्मग्रंथ निर्माण करू. चौथीची पोरगी स्वप्न पाहते आणि चौथीची पोरगी धर्म सोडण्याचं धाडस करते. आम्ही 26, 27, 28, 50 वर्षाच्या झालो, सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा उपयोग नाही झाला आमच्यासाठी. आम्ही त्याचा अजिबात उपयोग करून घेतलेला नाहीये. आम्हाला सावित्रीबाईनं दिलेल्या शिक्षणाचं चीज करता नाही आलं. सावित्रीबाई फुलेंनी अंगावर दगड, माती, चिखल, शेण, ब्राह्मणांच्या भटांच्या शिव्या, संत सत्संगाला जाण्यासाठी नाही तुम्हाला शिक्षण दिलं, पूजा अर्चा करण्यासाठी नाही शिक्षण दिलं तुम्हाला. सावित्रीला ज्या स्त्रिया, ज्या महिला अपेक्षित होत्या त्या आम्ही घडलोय का? हा फार मोठा चिंतनाचा आमच्या समोरचा प्रश्न आहे. हा चिंतनाचा प्रश्न आमच्या महिला वर्गाने हाताळला पाहिजे, याच्यावर विचार केला पाहिजे. मुक्ता साळवे चौथीत धर्म सोडते, मुक्ता साळवे चौथीमध्ये या धर्मग्रंथांना लाथ मारते. आम्ही कुठपर्यंत आहे, आम्ही कुठं आहोत याचा आम्ही विचार केला पाहिजे. आणि एक कर्मकांड फिंड तर सोडून द्यावं, तुम्ही सरळ भटाची कॉलर धरली पाहिजे. एवढी घाण त्यांनी त्यांच्या धर्मग्रंथामध्ये तुमच्याविषयी लिहून ठेवलेली आहे. ही महिलांमध्ये ताकद आहे. पण हे कधी घडेल? ज्यावेळेस आमचा इतिहास आम्हाला माहित असेल. म्हणून आम्हाला आमचा इतिहास माहित करून घ्यावा लागणार आहे. स्त्री मुक्तीचा किंवा एकंदरीत समाजाच्या मुक्तीचा जो जो माणूस लढा लढला, ज्या ज्या महापुरुषांना समाजाचं कल्याणाचं हित कशात आहे याचा अभ्यास केला, त्या त्या महापुरुषांनी स्त्रियांना सन्मानाचं स्थान दिलं. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध भारताचा पहिला क्रांतिनायक, भारताचा पहिला महामानव, ज्यानं ब्राह्मणांविरुद्ध रणशिंग फुंकलं आणि पूर्ण भारत बौद्धमय केला. कुणबी राजा, मराठ्यांना फार गैरसमज होतात. हा कुणब्यांचा राजा, एवढा मोठा महामानव, त्या महामानवानं सांगितलं की धर्मग्रंथ वाचण्याचीच नव्हे तर धर्माचं कार्य करण्याची सुद्धा स्त्रियांना परवानगी आहे. शिवरायांनी सुद्धा जिजाऊंच्या निर्णयाला आद्यस्थान देऊन स्वराज्याची संकल्पना साकार केली. प्रत्येक स्त्रीला सन्मानाचं स्थान दिलं आणि छत्रपती संभाजी राजांनी या सगळ्या गोष्टींचा कळस केला. आपल्या बायकोच्या हातात राज्यकारभार दिला आणि तिच्या नावाची राजमुद्रा तयार केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी कोडबिल दिलं, हिंदू कोडबिल स्त्रियांच्या हक्कासाठी दिलं. भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक कलमात सांगितलं की नोकरी देताना, व्यवसाय करत असताना, कोणताही हक्क देताना स्त्री पुरुष असा भेदभाव केला जाऊ नये. स्त्रियांनाही पुरुषांच्या प्रमाणे वेतन दिलं पाहिजे, स्त्रियांनाही पुरुषांच्या प्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होता आलं पाहिजे. बाबासाहेबांनी अक्षरामध्ये कलमामध्ये तुम्हाला हक्क दिलाय. प्रत्येक कलमात लिहिलं की स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला जाऊ नये, जात वेळ हा भेदभाव केला जाऊ नये. इतकं महान कार्य तुम्ही न मागता तुमच्या पदरामध्ये टाकलंय या महापुरुषांनी. आमच्या पुरींना प्रश्न विचारला का नवरा कसा असावा, ते म्हणतात रामासारखा. नवरा कसा असावा? रामासारखा. म्हणे कशाला? दिवस गेल्यावर जंगलात सोडून द्यायला? मला एकच समजत नाही, नवरा कसा असावा? ज्योतिराव फुल्यांसारखा असावा. एवढ्या अज्ञानाच्या, अंधकाराच्या ज्या काळामध्ये स्त्रियांना रस्त्यावरून चालणं पाप होतं, त्या काळामध्ये आपल्या बायकोला शिक्षण दिलं, शिक्षिका केलं. या भारताची पहिली शिक्षिका, या भारताची पहिली मुख्याध्यापिका, या भारताची पहिली कवयित्री, या भारताची पहिली साहित्यिक, या भारताची धर्मसभेचं, धर्म अधिवेशनाचं अध्यक्षस्थान स्वीकारणारी पहिली महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ज्योतिरावांसारखा नवरा असावा. नवरा शहाजी राजांसारखा असावा. शहाजी राजे कर्नाटकला असताना जिजाऊंना, शिवबांना सोबत दिलं, मंत्रिमंडळ दिलं, काही निवडक सैनिक दिले, भगवा ध्वज हातात दिला आणि जिजाऊंना सांगितलं शहाजींनी की जिजाऊ तुम्ही आता आमच्या पत्नी राहिला नाहीत, शिवबाची तुम्ही आई झालेले आहात आणि आता एका स्वराज्याची निर्मिती तुम्हाला शिवबाला हाताला धरून करायची आहे. या कार्यासाठी तुम्हाला आमच्यापासून दूर राहायचं आहे आणि हे दूर राहत असताना प्रत्येक निर्णय सक्षमपणे तुम्हाला शिवरायांच्या राज्याचा घ्यायचा आहे. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस जिजाऊ कर्नाटक मधून पुण्याला आल्या शिवबाला घेऊन, त्याच्यानंतर शहाजी जिजाऊ भेट कधी झाली? ज्यावेळेस कर्नाटकहून जिजाऊ पुण्यामध्ये आल्या त्यावेळेस शिवबाचं अवघं वय 8 वर्षाचं होतं. त्यांची परत भेट झाली त्यावेळेस संभाजीराजे 9 वर्षाचे होते, आग्र्याहून सुटून आलेले होते. बघा एवढा विश्वास आपल्या बायकोवरती असावा लागतो, एवढं तिच्या कर्तृत्वावरती डोळे झाकून विश्वास ठेवणारे शहाजी राजांसारखा नवरा असावा.
नवरा संभाजीराजांसारखा असावा. आपल्या बायकोच्या हातामध्ये सगळा राज्यकारभार दिला आणि सांगितलं की तुम्ही या राज्याच्या पर्यंत जोपर्यंत तुमची शासनामधली नोकरीची संख्या येणार नाही तोपर्यंत तुमची नोकर भरती बंद असेल. बरोबर ना? जोपर्यंत तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व तुमच्या लेवलमध्ये येणार नाही तोपर्यंत तुमची नोकर भरती बंद असेल आणि जोपर्यंत आमच्या समाजाच्या प्रतिनिधित्वामध्ये आम्ही येत नाही तोपर्यंत आमची नोकर भरती चालू असेल. अशी मागणी ज्यावेळेस ही लोक आम्हाला देतील त्यावेळेस यांनी हजारो वर्षापासून आमच्यावर जे अन्याय आणि अत्याचार केलेले आहेत ते अन्याय आणि अत्याचार पुसून टाकल्या जातील आणि एवढं दिल्यानंतर ते आम्हाला फक्त मुद्दल देतील. व्याज अजून आहे हे त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं. बरोबर आहे ना? एवढे हजारो वर्षापासून आमचे एवढे महापुरुष एवढ्या ताकदीचे मारलेले आहेत, तुम्हाला भरपाई करावीच लागणार आहे आणि ती आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ही वाटणी बदलवण्यासाठी आपली सगळी क्रांती आहे, आपल्या सगळ्या चळवळी आहेत आणि या चळवळी आपल्याला सक्षमतेनं चालवायच्या आहेत. ही गोष्ट प्रत्येक कार्यकर्त्यानं लक्षात ठेवायची. 6742 जातींमध्ये ब्राह्मणांनी त्यांच्या फायद्यासाठी आम्हाला विभागलेला आहे. म्हणून आता आम्ही जातवार आरक्षण मागतो. ज्या जातीच्या तत्वावर तुम्ही आम्हाला विभागले त्याच जातीच्या तत्वावर आम्हाला आमचा उत्कर्ष साधायचा आहे आणि आम्हाला बहुजन अशी चळवळ निर्माण करायची आहे. गौतम बुद्धाच्या भाषेमध्ये जे बहुजन होते, शिवरायांच्या भाषेमध्ये ते मावळे होते, संत तुकारामांच्या भाषेमध्ये ते वारकरी होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये जे SC ST OBC मायनॉरिटी आणि सगळेच लोक बहुजन जे आहेत या सगळ्या बहुजनांसाठी ही क्रांती आहे. ही क्रांती प्रत्येकाची क्रांती आहे. प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा हा लढा आहे. मग ती स्त्री असो पुरुष असो. स्त्रियांनी स्वतःचे न्यूनगंड स्वतःचा अज्ञान आता जरा सोडून द्या आणि थोडं वाचायला सुरुवात करा. निदान ज्या जिजाऊंनी आणि ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आम्हाला शिक्षण मिळालं त्या सावित्रीनं लिहिलेलं लिखाण तरी एकदा आम्ही वाचलं पाहिजे. आम्ही आता वाचायला लागलं पाहिजे, विचार करायला लागलं पाहिजे आणि जर उपवास तापवास करायचेच असतील तर ते धर्मग्रंथ वाचा आणि नंतर ठरवा की तुम्हाला ते करायचेत की नाही करायचेत. ते संयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते. तुम्ही इतक्या शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही आभार मानते. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर एवढं सांगेल की आपला वाचनाचा कक्ष वाढवा, विचार करण्याचा आणि दृष्टिकोनाचा भाग जरा रुंदवा. बहुजन समाज हा फार मोठा समाज आहे. या सगळ्या समाजाला स्वातंत्र्य आपल्याला द्यायचंय. त्यासाठी खरा इतिहास सांगणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही तो सांगत असतो. जाता जाता तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी अजून थांबलेली नाही. जाता जाता माझ्या कवितेच्या 4च ओळी तुम्हाला सांगते आणि मी थांबते. तू होऊ नकोस सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील. तू होऊ नकोस सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील. तू होऊ नकोस द्रौपदी त्या पांडवांची, तू होऊ नकोस द्रौपदी त्या पांडवांची, लोक तुला वेश्या म्हणतील. तू हो जिजाऊ त्या शिवबाची, तू हो जिजाऊ त्या शिवबाची, लोक तुला राजमाता म्हणतील. लोक तुला राष्ट्रमाता म्हणतील. तू हो सावित्री त्या ज्योतिबाची, तू हो सावित्री त्या ज्योतिबाची, लोक तुला क्रांतिज्योती म्हणतील. लोक तुला क्रांतिज्योती म्हणतील. या ठिकाणी मी थांबते. तुम्ही शांततेत ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार मानते.